या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप राउंड 2020साठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून दाखवणार आहे आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे एक लाईव्ह फॉर्म तुमच्यासाठी भरून दाखवतो आहे. म्हणजे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक फॉर्म ॲक्च्युअली भरून दाखवणार आहे. नक्कीच रजिस्ट्रेशन करताना आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये यासाठी आपल्याला फॉर्मचा कंप्लीट फॉर्मॅट आधीपासून माहीत असलेला फार फायदेशीर ठरतो. म्हणूनच यामध्ये मी एक पूर्ण फॉर्म तुम्हाला भरून दाखवतो आहे. वेलकम टू क्युरियस कोड. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघत राहण्यासाठी. तर सर्वात आधी तुमचे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर फॉर्मॅटमध्ये इथे तयार करून ठेवा. तुमचा फोटो JPG फॉर्मॅटमध्ये 100 KB कमीच्या साईजमध्ये आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये 500 KB कमीच्या साईजमध्ये तयार ठेवा. ओके. त्यानंतर CETच्या पोर्टलवर आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट करा. नंतर हे तुम्हाला CETसाठी विचारते येस नो. येस दिली असेल तर येस. नंतर ॲप्लिकेशन नंबर इथे मी ॲज अ डेमो 2000 टाकतो आहे. ओके. तुमचा जो असेल तो तुम्ही टाका. रोल नंबरसुद्धा तुमचा जो असेल तो टाका. हे तुम्हाला इझिली तुमच्या ॲडमिट कार्डवर मिळून जातील त्या दोन्ही डिटेल्स. नंतर चेक द CET डिटेल्स, तुमचे सर्व मार्क्स वगैरे येऊन जातील. नंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर नेक्स्ट पेजवर पर्सनल डिटेल्स विचारत आहे. इथे तुम्ही कॅन्डिडेट्स फुल नेम, ओके, तुमच्या 10-12वीच्या मार्कशीटवर असेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे कॅन्डिडेट्स नेम टाकायचं आहे. ओके. तर मी इथे नेम टाकलं. नंतर फादर्स नेम विचारते. त्यानंतर मदर्स नेम. ओके. त्यानंतर जेंडर हे विचारते. ओके. सो सिलेक्ट जेंडर. अगेन कन्फर्म द जेंडर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारते हे. ओके. तो फॉर एक्झाम्पल मी इथे एक डेमो डेट ऑफ बर्थ टाकतो आहे. नथिंग टू डू विथ रियालिटी. अगेन हे माझी डेट ऑफ बर्थ नाही आहे, मी इथे ॲज अ डेमो टाकतो आहे. सो ओके. तर सेट करून घेऊया. ओके. मी नंतर आपल्याला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. ओके. आय थिंक डेट ऑफ बर्थ बरोबर झाली नाही मला. ओके. सो लेट्स सेट इट अगेन. ओके. 2000 सिलेक्ट केलं आहे. 1. ओके. आता डेट ऑफ बर्थ झालेला आहे. त्यानंतर रिलिजन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि रिजन सिलेक्ट केले. ॲन्युअल फॅमिली इन्कम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मदर टंग ऑब्वियसली मी इथे मराठी सिलेक्ट करतो आहे. तुमची जे काही असेल तुम्ही ती सिलेक्ट करू शकता अगेन. ओके. सो वेअर इज मराठी. ओके. यस फायनली गॉट इट. नंतर नॅशनॅलिटी. ओके. ऑब्वियसली इंडियन. ॲड्रेस लाईन 1. ओके. मी इथे एक डेमो ॲड्रेस टाकतो आहे. लेट्स टाकू कमलेश सोसायटी. ओके. कमलेश सोसायटी. नंतर लाईन 2मध्ये टाकतो आहे नियर दत्ता टेम्पल. ओके. सो लाईन 2मध्ये टाकू दत्ता टेम्पल आणि ॲड्रेस लाईन 3मध्ये टाकतो आहे डिस्ट्रिक्टचं नाव. ओके. सो मी इथे ॲज अ डेमो रायगड टाकून देतो. त्यानंतर स्टेट टाकायचं आहे. तर ऑब्वियसली स्टेट मी महाराष्ट्र सिलेक्ट करणार. सो महाराष्ट्र कुठे आहे. ओके. महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. सो मी इथे टाकल्यामुळे मला इथे रायगड सिलेक्ट करावं लागेल. ओके. पण ओके आय थिंक ओके मी रायगडचं स्पेलिंग चुकवलं आहे. सो फॉर सिम्प्लिसिटी ओके जसं की माझं ओरिजिनल डिस्ट्रिक्ट यवतमाळ आहे तर मी इथे पण यवतमाळ करतो. ओके. तर इथे यवतमाळ करूया. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. यवतमाळ कुठे आहे. यवतमाळ. ओके. लेट्स फाइंड फॉर यवतमाळ. ओके. ओके. सर्वात खाली यवतमाळ आहे. त्यानंतर विलेज. ॲक्च्युली ते लिस्ट लोड नाही झाली आहे पण इथे एक लिस्ट येते. तुमचं जे असेल ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तालुका. नंतर पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या डिस्ट्रिक्टचं जे असेल ते पिनकोड टाका. आणि त्यानंतर आपल्याला टेलिफोन नंबर विचारते. ॲक्च्युली टेलिफोन नंबर टाकणं कंपल्सरी नाही आहे. तुमचा असेल तर टाका, अदरवाईज यू कॅन स्किप द स्टेप. त्यानंतर मोर इम्पॉर्टंटली आपल्याला टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID. ओके. तर इथे पुन्हा मी डेमोसाठी डेमो मोबाईल नंबर टाकतो आहे. ओके. 900000 टाकून तिथं. नंतर ईमेल ID टाकायचं आहे. ईमेल ID टाकताना बी केअरफुल. हा चुकू देऊ नका. कोणतीही डिटेल ॲक्च्युली चुकू देऊ नका. ईमेल ID सर्व बरोबर टाका आणि सर्व एकदा नक्की क्रॉस चेक करा सबमिट करायच्या आधी. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. ओके. तर पासवर्ड टाका. नंतर एक कन्फर्म पासवर्ड. नंतर आपल्याला टाकायचं आहे सिक्युरिटी पिन. सो इथे आहे कॅपिटल L, कॅपिटल F,
47V. ओके, सो 47V. ओके, सो 47V टाकून दिलं. त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर. तो OTP आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. ओके, सो व्हेरीफाय OTP. त्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन ID देण्यात येईल आणि ही आपल्याला नोट करून घ्यायची आहे, कारण पुढील सर्व प्रोसेससाठी हे आपल्याला फार उपयोगी ठरणार आहे. सो नोट द ॲप्लिकेशन ID, देन प्रोसीड फर्दर. आणि नेक्स्ट स्टेपसाठी हा मला ॲप्लिकेशन ID विचारतो आहे साइन इन करण्यासाठी, ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड. त्यानंतर हा पेज ओपन झाला आहे, जो मला दाखवतो आहे की मी कोणत्या कोणत्या प्रोसेस आतापर्यंत कंप्लीट केलेल्या आहे आणि कोणत्या स्टेप माझ्या लेफ्ट आहे. ओके, त्यानंतर ओके, इथे सर्व बघितल्यानंतर मी प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म चूज करून पुढच्या स्टेप्सकडे वळू शकतो. ओके, इथे मला कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचं आहे. तर असे कॅन्डिडेट्स ज्यांनी 10वी आणि 12वी महाराष्ट्रातूनच केलेले आहेत ते टाईप एमध्ये येतात. आणि इतर कोणत्या टाईपचे कॅन्डिडेट्स असतील तर त्यांनी ते केअरफुली वाचून तो टाईप सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. तर आता हे मला विचारतं आहे महाराष्ट्र टाईप एसाठी मला कोणतं डॉक्युमेंट्स द्यायचं आहे. तर मी बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमधून कोणतेही देऊ शकतं. ओके, तर मी डोमिसाईल सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच SSC. सो अगेन सेम डिस्ट्रिक्ट यवतमाळ, सॉरी वाशिम झालं. ओके, लेट्स करेक्ट इट. यवतमाळ. ओके, यस, इट्स यवतमाळ. ओके, नंतर अगेन HSCचं डिस्ट्रिक्ट मला सिलेक्ट करायचं आहे. सो अगेन आय विल गो विथ यवतमाळ. त्यानंतर मला सिलेक्ट करायचं आहे तालुका. ओके, अगेन यवतमाळ तालुका. होम युनिव्हर्सिटी इथे ऑटोमॅटिकली आलं आहे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. त्यानंतर कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. ओके, तर मी इथे डेमो फॉर्म भरायचा आहे त्यामुळे मी इथे ओपन सिलेक्ट करतो आहे. तुमची असेल ती प्रॉपरली सिलेक्ट करा. मला EWSसाठी अप्लाय करायचं आहे विचारतं आहे मला इथे. तर मी माझ्याकडे सर्टिफिकेट नसेल तर मी नाही सिलेक्ट करेल, आणि सर्टिफिकेट असेल किंवा त्याची रिसिप्ट जरी असेल तरी मी येस सिलेक्ट करू शकतो. ओके, त्यानंतर नेम इथे एंटर करायचं आहे, सॉरी कास्ट नेम एंटर करायचं आहे, तर मी ते या सिलेक्ट करेल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवर विचारते पर्सन विथ डिसेबिलिटी नॉट ॲप्लिकेबल. ओके, पॅरेंट ऑफ डिफेन्स नॉट ॲप्लिकेबल. नंतर TFWS हवं आहे का. सो येस. आर यू ऑर्फन. डिपेंड्स. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट्स. नो. जर म्हणजे तुम्ही लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येता का हे इथे विचारते. तर मी नो सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. आता या नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत. तर SSC म्हणजे 10th एक्झाम कोणत्या बोर्डमधून दिलेली आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड. नंतर SSC पासिंग इयर आय थिंक की मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी 2018मध्येच केलं असेल, सो 2018. नंतर SSC सीट नंबर. अगेन मी इथे एक डेमो नंबर टाकतो आहे, तुमचा असेल तर तुम्ही ॲक्च्युअल रोल नंबर टाका. त्यानंतर इथे मार्क्स विचारते. ओके, मार्क्स ऑब्टेन्ड. सो सिन्स इट्स डेमो फॉर्म मी इथे 43 टाकतो आहे. ओके, नंतर ॲग्रिगेट मार्क्स टाकून देतो. लेट्स गेट इट 400. नंतर आउट ऑफसाठी 100. ओके, सो लेट्स कॉपी इट. ओके, कॉपी केलं. आता पेस्ट. अगेन पेस्ट. इथे पुन्हा मी पेस्ट करतो आहे. ओके, इथे टोटल ॲग्रिगेटमध्ये 2दा पेस्ट झालं आहे हे. ओके, नंतर ओके क्वालिफाईंग फ्रॉम. ओके, HSC किंवा डिप्लोमा दिलेला आहे का. सो HSC सिलेक्ट करा. जे DSYचे स्टुडंट्स असतील आय थिंक त्यांच्यासाठी डिप्लोमा आहे ते. ओके, सो मला HSCच्या डिटेल्स भरायच्या आहे. तो HSC कुठून केला आहे, तर अगेन इंडिया. नंतर बोर्ड. नंतर पासिंग इयर मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी 2020मध्ये केलं असेल. जर कोणी रिव्हॅल्युएशन केलं असेल तर त्यांनी ते सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. ओके, इम्पॉर्टंटली सिलेक्ट करायचं आहे. नंतर सीट नंबर टाकायचा. अगेन मी इथे एक डेमो सीट नंबर टाकतो आहे. नंतर डेट ऑफ बर्थ ऑन HSC मार्कशीट तुम्हाला टाकायचं आहे. अगेन मी इथे एक डेमो डेट ऑफ बर्थ टाकतो आहे. ओके, सो ओके 10/10/20 सॉरी 2000. ओके, ओके डेट ऑफ बर्थ टाकून देते एक डेमो. नंतर कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे. सो लेट्स गेट इट राईट. जसं आधी टाकलं होतं, सॉरी मी इथे एक डेमो नाव टाकून देतो. ओके, ओके.
नंतर ओके गेट द HSC स्टेटस केलं की तुमचे सर्व मार्क्स वगैरे इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आणि जर कोणी रिव्हॅल्युएशनचं स्टुडंट्स असेल तर त्यांना इथे मॅन्युअली हा डेटा फिलअप करायचा आहे. ओके सो लेट्स गो. नंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड फर्दर सर्व डिटेल्स टाकल्यानंतर सिलेक्ट करू शकता. नंतर हा तुम्हाला विचारेल की तुम्ही JEE मेन्स दिलेली आहे का. सो जर दिली असेल तर येस. नंतर हा तुम्हाला रोल नंबरसाठी विचारेल. अगेन JEE मेन्सचा रोल नंबर तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवर मिळेल. सो रोल नंबर टाका. पासिंग मंथ अँड इयर जानेवारी, ज्यामध्ये जास्त स्कोर असेल तो सिलेक्ट करा, जानेवारी किंवा एप्रिल. नंतर पर्सेंटेज टाका तिन्ही सब्जेक्टचे. सो लेट्स ॲड हिअर 90 90 90 अँड नंतर टोटल पर्सेंटाईलमध्ये 98 पर्सेंटाईल टाकून द्या. ओके म्हणजे मी जस्ट डेमो. ओके त्यानंतर फोटोग्राफ अपलोडसाठी नेक्स्ट पेज आहे. सो इथे एक फाईल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओके सो फाईल ओपन करा. लेट्स ओपन अप द फाईल. ओके लेट्स ओपन अप द फाईल. नंतर आपल्याला आपले फाईल सिलेक्ट करायची आहे. ओके फोटोग्राफ सिलेक्ट करायची आहे. प्रॉपर फाईलमध्ये जाऊन ओके आणि ही फोटोग्राफ तुमची 100 KB कमीच्या साईजची असायला हवी. ओके सो आणि सर्व डॉक्युमेंट्ससुद्धा 500 KB कमी. आता इथे फोटो आलेला आहे. नंतर मी अपलोडच्या साईनवर क्लिक करून ते अपलोड करू शकतो. ओके मी हे सजेस्ट करेल की सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅनर ॲपमध्येच त्यांचे फोटो काढा रॅदर दॅन त्यांचे फोटो काढून स्कॅन करण्यापेक्षा. कारण त्यामुळे जर तुम्ही स्कॅनर ॲपमधूनच फोटो काढताय तर त्याचा साईज कमी राहतो. ओके सो अगेन इथे दिलेलं आहे की 500 KB लेसच्या साईजमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स हवे आहेत. तर तुम्ही एकेका डॉक्युमेंट्सवर क्लिक करून ते सिलेक्ट करा आणि अपलोड करा. ओके तर नॅशनॅलिटीसाठी तुम्ही तुमची TC सबमिट करू शकता. बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके नॅशनॅलिटीसाठी इज नथिंग द मॅटर ऑफ कन्सर्न. नंतर तुमची PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट असेल तर ते इथे आलं आहे. नंतर अपलोडवर क्लिक करा अँड जस्ट गेट इट अपलोड. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सो मी सर्वांना हे सजेस्ट करेल की त्यांनी डॉक्युमेंट्सचे फोटो एखाद्या स्कॅनर ॲपमध्येच काढा रॅदर दॅन त्यांचे फोटो काढून स्कॅन करण्यापेक्षा. कारण त्यामुळे साईज वाढतं. जर तुम्ही फोटो स्कॅनर ॲपमध्येच काढता तर फोटोची क्वालिटी चांगली राहते आणि साईजसुद्धा मेंटेन राहतो. ओके तर ही टिप नक्की फॉलो करा. ही फार हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या डॉक्युमेंटचा साईज प्रॉपर ठेवण्यामध्ये. ओके तर अशाच प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा. त्यानंतर फायनली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं बटन इथे मिळेल. त्यानंतर हे तुम्हाला फीसाठी विचारेल. जर तुम्ही आधी MSc CET दिलेली असेल तर कोणतीही फी पे करायची नाही आहे. सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट ॲप्लिकेशन लेटर दिसेल आणि यू कॅन गेट इट प्रिंटेड. सो ॲट लास्ट तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही प्रिंट करून घ्या आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होतं की नाही यासाठी कंटिन्युअसली ते कन्फर्मेशनचं लेटर तुम्हाला मिळेपर्यंत स्टेटस वेबसाईटवर व्हिजिट करून अगेन अँड अगेन चेक करत राहा. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला फार हेल्पफुल ठरेल. प्लीज अवॉइड मिस्टेक्स. कोणतीही चूक करू नका. खूप केअरफुल राहा आणि सर्व डिटेल्स एकदा नक्की क्रॉस चेक करा. कोणतीही चूक होऊ देऊ नका. आणि फायनल सबमिशनच्या आधी तुम्ही ज्याही स्टेप्स कंप्लीट केलेल्या आहेत त्या तुम्हाला चेंज करता येतात. सो फायनल सबमिशनच्या आधी तुमच्या सर्व स्टेप्स एकदा नक्की रिव्ह्यू करून घ्या आणि तुम्हाला ते एडिटसुद्धा करता येतात. फायनल सबमिशनच्या आधी तुम्ही एकदा फायनल सबमिट केलं तर त्यानंतर तुम्हाला ते एडिट नाही करता येणार. ओके सो इट्स ऑल फॉर टुडे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फायनली थँक्स फॉर वॉचिंग आणि आता मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.